आम आदमी पक्षाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ आम्ही कालच केला होता, म्हणजे तो आज पडला आणि आज परत एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी एक लेटर बॉम्ब, पहिल्यांदा एक लेटर केलं होतं, आता पण एक लेटर त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यातला एक मुद्दा त्यांचा फार स्वच्छ आहे की मी स्वतः याच्यासाठी पॉलिग्राफी टेस्ट द्यायला तयार आहे. केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनी पण समोर बसावं आणि ह्या सगळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पण व्हावं इतकं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. आता एक मुद्दा लक्षात घ्या की जो आम्ही आम आदमी पक्षाच्या बाबतीमधला वेगळा असा वारंवार मांडत आलेलो होतो. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामधला जो वैचारिक मतभेद होता, पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर फार अप्रतिम आहे की तुमच्यातला नेमका भेद काय आहे. महात्मा गांधी त्या पत्रकाराला असं म्हणाले होते की जवाहरची इच्छा आहे की भारतातून इंग्रज गेला पाहिजे, इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल. माझं मात्र उलट आहे, इंग्रज राहिला तरी हरकत नाही, पण इंग्रजाची नीती मात्र भारतात राहिली नाही पाहिजे. हा आमच्या दोघांमधला फरक आहे. म्हणजे महात्मा गांधी हे असरकारवादी होते आणि नेहरू सरकारवादी, नियोजन, एक सगळ्या मोठी अशी व्यवस्था उभी करायची, लोक सरकारवरती कशी अवलंबून आहेत, फुकटाफाकटीच्या योजना कशा आहेत आणि लोक लाचार बनलेले आहेत आणि ते सरकारकडे तोंड करून बसलेले आहेत, अशी एक ती नेहरूपासून चालत आलेली व्यवस्था. आम आदमी पक्षानं पहिल्या दिवसापासून हे नेहरू मॉडेल उचललेलं आहे. म्हणजे लोकांना आम्ही त्या आधीच्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की लोकांना आम्ही कसं फुकट देणार आहोत. मागितलेलं नसताना सुद्धा उच्चवर्णीय महिलांना सुद्धा सार्वजनिक वाहनातून प्रवास कसा मोफत करणार, हे कोणी मागितलेलं नाहीये. सत्य आता जो मुद्दा सुकेश चंद्रशेखरनी पुढे आणला, जेव्हा अशा पद्धतीनं सरकार बळकट व्हायला लागतं, सरकारकडे सगळ्या निर्णयाचे अधिकार येतात आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढतो. महात्मा गांधींनी पिन पॉइंट सारखं नेमकं असरकारवाद नावाची जी गोष्ट होती ती उपस्थित केलेली होती आणि नेहरू सरकारवादी होते. आताच्या आम आदमी पक्षाचं जे मॉडेल आहे आणि त्याची भंबम केल्या गेली, परदेशी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा कसे लेख लिहून आणले गेले की आम्ही दर्जेदार शिक्षण पण फुकट कसं देतो. वस्तुतः कोणीतरी स्पष्टपणे विचारायला पाहिजे की फुकट शिक्षण कशासाठी, ह्याची पैसे कोणी मोजायचे, हा जो मुद्दा आम्ही मागच्या व्हिडिओत उपस्थित केला होता ना आताही उपस्थित करतो आहे. ह्याचे पैसे मोजायचे कोणी? सरकार नावाची गोष्ट काही आभाळातून पडत नाही, सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या करातून सरकार चालतं. हे एकदा मान्य केल्याच्या नंतर जेव्हा हे सरकारने करावं असं म्हणतं, याचा अर्थ असा की तुमच्या करातला पैसा त्या ठिकाणी गेला. आणि हा जो एक वारंवार अनुभव आलेला आहे जगभरातल्या सरकाराचा, ज्या ठिकाणी सरकार मोठं होत जातं त्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढत जातो. सरकार कुठलंही असो, म्हणजे ह्याच्यामध्ये काही फरक करायची गरज नाही. अगदी ज्यांना भाजप मोदींचा विरोध करायचा आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं की त्या काँग्रेसच्या काळामध्ये सरकार बलिष्ठ झालं तेव्हाही अडचण होती, आणि उलट जे मोदी अमित शहा भाजपचे भक्त असतील त्यांनी याचं उत्तर द्यावं की सरकार जेव्हा रेशनवरती 81 कोटी लोकांना धान्य मोफत देतो म्हणल्याच्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार कसा वाढतो. ह्याच्यापेक्षा त्या लोकांच्या खात्यावरती जर तुम्ही पैसे जमा करणार असाल तर तुलनेनं गळती तरी कमी होईल. जसं LPG गॅसच्या सिलेंडरच्या बाबतीमध्ये सबसिडी एकदा परस्पर खात्यावरती जात आहे म्हणल्याच्या नंतर सिलेंडरचा काळा बाजार जवळपास संपून गेला, कारण की सिलेंडर मूळ किमतीला बाजारामध्ये मिळायला लागलं. आता हाच मुद्दा दिल्ली सरकारच्या बाबतीमध्ये आहे आणि ह्यांनी जे भ्रष्टाचाराचे एक नमुने दिलेत की अक्षरशः त्याच्या हातातलं घड्याळ सुद्धा किती महागडं होतं. ते काळ्याचा जो त्याचा पट्टा होता निळा कसा पाहिजे, तेवढ्यासाठी एक विमान दुबईला पाठवून कसं ते केवळ घड्याळाचा पट्टा कसा आणला हे त्या सुकेश चंद्रशेखरच्या पत्रात आहे, तो जे सांगतोय. आणि हे का होतंय तुम्ही लक्षात घ्या. किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे कसं सांगतायत की मी मातोश्रीवरती पैसे कसे पोहोचवले. हे का घडते तुम्ही लक्षात घ्या की सरकारशाही बळकट झाली. प्रत्येक गोष्ट अगदी साधी, एखाद्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याच्या नोकरी, त्याचे नेमणूक, त्याच्या बदल्याचे अधिकार मंत्रालयात दिले म्हणल्याच्या नंतर मंत्रालयातून भ्रष्टाचार कसा वाढत जातो. किंवा आम्ही शेतकरी चळवळीमध्ये असं म्हणत आलेलो की शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला पोरगा सुद्धा मंत्रालयात 6व्या मजल्यावरती गेला तर धोरणाच्या केसानं बापाचा गळा कापायला कमी करत नाही, कारण की ती व्यवस्था तशी आहे. म्हणून महात्मा गांधींनी नेमकं ती गोष्ट ओळखलेली होती की असरकारवाद, सरकार एकदा वाढीच लागलं की सरकार हे म्हणजे गरिबी कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर महात्मा गांधीचं वाक्य अतिशय अफलातून असं आहे की तुम्ही गरिबी कमी करण्याच्या नावाखाली म्हणून गरिबाच्या छातीवरती बसल्या तेवढे उठा, गरिबी आपोआप कमी होईल. म्हणजे गरिबी करण्यासाठी जे काही करताय ते थांबवा, म्हणजे गरिबी कमी होईल. कारण की तुम्ही त्यांचं कल्याण करतो या नावाखाली आम आदमी पक्षाने सर्वसामान्य लोकांचं कल्याण करायचं या नावाखाली आरोग्य व्यवस्थेचं वाटोळं करून टाकलं. पाणी आणि बाकीच्या सगळ्या वाटपचं, वीज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि आता दारूचा जो घोटाळा झालेला आहे, लायसन परमिट राज,
जो आक्षेप नेहरूंच्या काळापासून आम्ही शेतकरी चळवळीत आणि इतर वारंवार मांडत आलेलो होतो की लायसन कोटा परमिट राज हे आम्हाला नको आहे. एखाद्या ठिकाणचं लायसन एखाद्या माणसाला मिळतं आणि दुसऱ्याला मिळत नाही, कशामुळे? त्याचं कारण सांगा ना. समजा शासनाचे काही एक विशिष्ट नियम आहेत, ते पाळले की कोणालाही दारू विकायचा परवाना भेटला पाहिजे. तो एखाद्याला दिल्याच्या नंतर दुसऱ्याला मिळत नाही, म्हणून दारू परवान्याच्या वाटपमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो. अगदी यशवंतराव चव्हाणचं तर उदाहरण असं आहे की शेतकरी कामगार पक्ष हा संपवायचा असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या तेव्हाची गोष्ट आहे, शेकाप जुना, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना दारूच्या गुत्त्यांचे लायसन दिले. 10 वर्षात पक्ष संपला. म्हणजे हे जे काही आहे, कारण की तो जो सगळा भ्रष्टाचार सुरू होतो, ते व्यसन आणि ते बाकीच्या गोष्टी, ह्याच्या नेमकं उलट जर तुमचे नियम पाळून तुम्ही दारू विकायची परवानगी, म्हणजे ते लायसन कोटा परमिट राजच मुळात मंत्र्याच्या हातामध्ये ठेवलं नाही तर त्याच्यावरचे बाकीचे जे गैरप्रकारानं मिळणारं उत्पन्न आहे ते संपून जातं. हा मुद्दा सगळे नाकारत होते. आपल्याकडेच मुख्य काय म्हणता येईल, काय राज्य रस्ते किंवा राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावरती दारूची बार नको असं म्हणल्याच्या नंतर बरोबर 501 मिनिटं ह्याच्यावरती तुम्ही ते उभे केले आणि हे रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गोळा झाला आणि नंतर तो नियम खड्ड्यात गेला. पुन्हा सगळे दारूचे गुत्ते रस्त्याला लागून आले. हे नियम केले कशासाठी? नियम कसे असायला पाहिजे होते की जे आता आम आदमी पक्षाच्या या सगळ्या दारू प्रकरणातून, शिक्षण आणि बाकीच्यातून सगळ्यातून समोर आलेला आहे. नियम असा असायला पाहिजे होता की जर दारू पिऊन गाडी चालवली आणि मग तू ऍक्सिडेंट म्हणजे अपघात झाला तर तुझं लायसन कायमस्वरूपी गेलं, किंवा तू असंख्य त्याच्यातले बाकीच्या गोष्टी, दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्या गेलं, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अनैतिक वर्तन करताना सापडला, दारू पिऊन हाणामारी करताना सापडला, हे बाकीच्या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण आणा ना. दारू प्यावी नाही पावी, कोणी विकावी काय निकावी, ह्याच्या बाबतीमधले तुमचे एखादे निकष केल्याच्या नंतर विषय मिटतो तो. पण त्याचं एकदा तुम्ही सरकारच्या हातामध्ये तुमच्या नाड्या दिल्या की त्या नाड्या ओढून त्याप्रमाणे काय म्हणता येईल त्याचा ते कठपुतलीसारखा खेळ कसा करता येतो हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्ट, अगदी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा शिक्षण सार्वत्रिक करायचं, सर्व म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी पोहोचवायचं या नावाखाली म्हणून यांनी ज्या आता शाळा उघडल्या आणि अक्षरशः टॉयलेटला सुद्धा क्लासरूम म्हणून दाखवलं, ही दिल्लीची गोष्ट आहे. त्यांचे मनीष सिसोदिया म्हणून उपमुख्यमंत्री ज्याच्यामध्ये अडकले त्यांना आता सगळं चालू आहे. त्याच्यातलं एक शिक्षण घोटाळा आहे, दुसरा दारूचा घोटाळा आहे. शिक्षण म्हणजे ह्याच्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी म्हणून ज्या तुमच्या आधी शाळा आहेत त्या दर्जेदार कशा होतील एवढं जरी बघितलं असं तरी पुरेसं होतं. बाकीच्यासाठी तुम्ही त्यांना मोकळं सोडून द्या. पण शिक्षण हक्क कायदा केल्याच्या नंतर वय वर्ष 6 ते वय वर्ष 14ला आपण शिक्षण देणं आपलंच जसं काही भूमिका आहे, फुकट शिक्षण देणं पुन्हा असं म्हणल्याच्या नंतर कागदोपत्री सगळी व्यवस्था पूर्ण झाली. पण तिथे प्रत्यक्ष शिक्षण भेटत नाही. दर्जेदार तर सोडाच, साधं शिक्षणही भेटत नाही. म्हणून त्याच पालकांना आपल्या मुलाला बाहेर ट्युशन लावावी लागते, पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला काय फुकट पडाव्यात म्हणून तुम्ही तयार केल्या होत्या, त्यांना उद्देश सफल झालाच नाही. फक्त त्या मास्तरचे पगार निघाले फक्त, आणि या लोकांना बाहेर जाऊन शिक्षणासाठी पुन्हा किंमत मोजावी लागली. आजही संपूर्ण भारतभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी फुकटम फाकटी योजना आणि सरकार बळकट करत जाणं हे जिथं जिथं घडतं त्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढत जातो, त्या ठिकाणी गैरप्रकार वाढत जातात आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य गरिबांच्यासाठी काही करायला जात असताना गरीबच राहतात, पण गरिबांसाठी काही करणारे मात्र श्रीमंत होतात. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आम आदमी पक्षाच्या वरती जो आरोप सुकेश चंद्रशेखर यांनी केलेला आहे तो फक्त आम आदमी पक्षावर नसून सरकारवादी जे कोणी आहेत त्या सगळे पक्ष, ते नेते आणि त्यांच्या धोरणावरती हा असाच आरोप लागू पडतो, हे लक्षात घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.